परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी महाराज के विनायक गुरु में साप्रम येषम चरण सान्निध्या जीवा मुक्ता भरी साखरे उत्खतम ज्ञान दान परायण विनायक गुरु वंदे भगवंदे पे दान प्रताप लसवतनामृतम से अद्वैत भाव पुटतम हित बुद्धि रहुष ज्ञान सु भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते तुभ्यम। एक संकल्प समोर आला तेवढं दोन शब्द ऐक। हा विषय तुझ्या स्वप्नामध्ये येतो का कधी? बरं चला मग। कारण मी आता गुरूंचं संख्यालो गुरु जास्त समोर आहेत माझ्या आता ते शेरटोक पंजाबी फेटा धोतर हातात असली का ते आता सध्या उभा आहेत समोर। याच्यावरून मला विचारावं वाटलं। आणि ज्यावेळेस मी आजारी होतो शरीर त्यावेळेस अक्षर एक बाजूने आबा आणि एक बाजूने गुरुजी असे उभा राहिलेले आणि एक अनुभव सांगतो सगळं मोसन वाटा सगळी राख आणि जोग म्हणजे तुला मोसन वाट्यातून वाचवलं ही त्याची खूण आहे। तू ह्याच्यात मेला होता पण तुला वाचवलं ही त्याची खूण आहे। आज उगा सांगायला लागलं तुम्हाला हे सांगायच्या गोष्टी नसतात। असं ते डॉक्टर मेले वकील मेले सावकार मेले शेडजी बडजी मेले आणि वारकरी राहिले। चला नाही नरध्याचं मात्र होतं कैलास मंगल वाच ना मग आणखी संकल्प होईल मनाचा तिसरा वाच। आत्मा आनंद रूप है। हो एक आत्मा कसा आनंद रूप पण चुकू भरायचं ना सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंग सारखा तो या वाक्याचा अर्थ आहे। सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंग सारखा तो माझा पांडुरंग जसा सुखरूप आहे तसं दुसरं सुखरूप सांगा कोणी म्हणून आनंद रूप कोण आत्मा आहे। मग आता आनंद रूप आत्मा म्हणल्यानंतर काय कुठे कळते तुला नाही बा तुझे तर सोडून तुझ्या पुण्याने ज्याने आयुष्य काढले त्यांच्या बोंड द्यायचे ज्याने वेदांत तयार केला वेदांत ऐकला तर प्रपंचाची बुद्धी आहे तुला काय तो तर तू कसं तुझा माने आता ही तुझ्या पुण्याने तुझ्या आधाने अधिकाराने टिकलं तर ठीक। म्हणून आनंद रूप कोण आहे आत्मा आहे आणि आनंद रूप आत्मा हे बघण्याकरता प्रपंचाची त्याचा संबंध नसतो। जिथे इंद्रियाचा संबंध नाही जिथे प्राणाचा संबंध नाही मग बाकीचा कुठला आलाय जाऊ। जो आत्मा आनंद रूप नहीं होवे तो विषय संबंध से स्वरूप आनंद का भान होवे है सो नहीं हुआ चाहिए। जर आत्मा आनंद रूप नाही तर मग विषयाच्या संबंधित आनंद होतो ते फार न पाहिजे। आता इथं थोडं चिंतन असं वृत्ती विषयापर्यंत जाते आणि वृत्तीच्या आकाराची वृत्ती होती विषयाच्या आकाराची वृत्ती होती ती वृत्ती त्या विषयाच्या आकाराला घेऊन परत येते आणि ती अंतःकरणात लीन होती आणि अंतःकरणात स्थिर झाल्यानंतर आनंद स्वरूप आनंदाचा अनुभव घेतो। पण न कळल्यामुळे त्याला विषयात आनंद वाटतो। कशामुळे? न कळल्यामुळे अविवेकामुळे। नाहीतर विषय पामर महापापी चंडळाला आनंद स्वरूपच आहे साधक आणि जीवन मुक्ताला स्वरूप एवढे यांना कळल्यामुळे आनंदात ते निमग्न राहतात
यांना न कळल्यामुळे विषयात आनंद वाटतो आणि विषयात आनंद नसल्यामुळे पूर्ण भटकतात. चला, विषय में आनंद नहीं यह वार्ता पूर्वक ही है. आता विषयामध्ये आनंद नाही मागं सांगितलंय का? विषयामध्ये आनंद असता तर विषयाच्या संबंधाने ती इच्छा मावळली असते. आनंदामध्ये इच्छा नाही आणि इच्छा रहित स्वरूप आहे. आणि ही चांगदेव महाराज, नामदेव राय असे पंडित ही सगळ्या लोकांनी आपल्याकरता ते दाखवलं. इतकं असून बी आनंद वेगळा आहे. म्हणजे नेहमी आम्ही एक म्हणत असतो गुरुंचे चिंतन, वेदशास्त्री जाणतले आगमी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांडवले आहे ते राहिले वेगळ्याचे. म्हणजे सुख भोगता आलं नाही, सुखाचं ज्ञान झालं तरी. हो, शास्त्राच्या आटकलीने, शास्त्राच्या विचाराने, वेदाच्या विचाराने आनंद जरी कळला तरी हे नाही जमत. आणि आनंद कळ करतो राहतं. याच्या गुरुचं चिंतन माझं हे 8 दिवस मी काही लक्षात नव्हतं म्हणून खूप भ्रमिष्ट झाल्यासारखं, पण गुरुने काही शब्द काढून टाकलं. हो, चांगदेव महाराज ज्यांना गोळी लागत नाही, ज्यांना अन्न पाणी नाही, ज्यांना हागणं मुतणं नाही, ज्यांना जागर स्वप्न नाही, ज्यांना मूर्छा नाही, असे एवढे अधिकारी. मेलेल माणूस जेवण करता येत होतं, वाऱ्याचं घोडं करता येत होतं, तरी आनंद नाही भोगता आला. आनंदात भोगत होते, पण आनंदात भोगत होते जोपर्यंत पाठीमागच्या अभ्यासाची शक्ती येतं. अभ्यास शक्ती संपली पण उत्थान व्हायचं. पण ज्ञानी महात्म्याला अखंड आनंदात असतो तो. त्याचा व्यवहार तुम्ही पाहता, त्याचं ज्ञान. म्हणून तर कबीरांचं म्हणणं, जाती न पूछिए साधुके, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात विचारून साधूंचं ज्ञान विचारावं. म्हणून आनंद प्राप्त झाल्यावर उत्थान नाही आणि विषयात आनंद नाही. विषयामध्ये सुख ते साध्यंतेचे जाण दुःख, तरी काय केजे मूर्ख न शिवता नसरे. माऊलीचं म्हणणं काय म्हणले, विषय बघणाऱ्याला आणि त्या ह्याचा तुम्ही ऐकलं समय नव्हतं गोपीचंद काय केवढा विचार आहे. धरपड चालली आता. चला, आम्हाला काय म्हणत नाही, पण गणित सोडतो. जो विषय में आनंद होवे तो ज्या विषय ते एक पुरुष को सुख होवे तासे ही अन्य को दुःख होवे हे. हो, मग एका विषयापासून एकाला सुख होतं, एका दुःख होतं. म्हणजे विषयाचा आनंद काय, सुख वस्तू जी आहे ते सगळ्याला आवडते असते. सुख वस्तू ती सगळ्याला सुख देत असते. पण विषयामध्ये जर सुख असतं तर त्या एकाला आता समजा दारू पिणाऱ्या दारूचं सुख वाटतं, न पिणाऱ्याला पुढे दर्शन केला. सर्पाला सर्पिंग आवडते, पण बाकीच्याला हो तिथं लिहिलं म्हणून सांगतो नको आणतो मनात. म्हणून विषयामध्ये सुख नाही. सुख असणारी वस्तू सगळ्याला आवडत असते. सुख सगळ्याला आवडतंय. ववी आहे, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी न जीवे. अरे मला दुःख व्हावं असं कोणी सुद्धा कल्पना करत नाही. सगळ्या जीवाला सुखाची इच्छा आहे, परंतु सुख मिळत नाही. त्यांचे साधनं चुकली, अज्ञान कळणं आणि सत्य बुद्धी जगता विषय म्हणून जमत नाही. ही तुमची आमची कथा नाही. याच्यातल्या लोकांची फजिती आहे. आम्ही प्रपंचिकाला म्हणून गणितच घेत नाही. म्हणून विषयामध्ये सुख नाही का वर्ग का, एकाला सुख आहे आणि एकाला दुःख आहे. आणि सुख वस्तू सगळ्याला आवडते असते. सुख वस्तू सगळ्याला आवडते. आता याच्यावर किती विचार करते, पण नको, काय गरज नाही. जैसे अग्नि के स्पर्श ते अग्नि कीटक को और सर्प सिंह के रूप देखने ते सर्पनी सिंहनी को आनंद होवे है. आला का तोच विषय. और अन्य पुरुषां को दुःख होवे है. हो, सो नहीं हुआ चाहिए. आता अग्नीमध्ये एक जंतू असतात, किडे असतात अग्नीमध्ये सुद्धा. हो, मग त्या अग्नीतल्या किड्याला अग्नी सुखरूप वाटतं, बाकीच्याला सर्पाचं उदाहरण तेच आणि सिंहाचं उदाहरण तेच. मग सिंह
सगळ्याला वाटतं का सीमापासून सगळ्याला दुःख आहे. बाकीच्यापासून जे आसुरी संपत्ती त्यातले त्यालाच सुख वाटतं, जे दुसऱ्याला सुख होते. आता याच्यापेक्षा जर पाहिलंच खास विचार जर केला साधूंचा, काय महाराज सांगतो तुला, सुख नाही कोठे आले आहे संसारी. कुठे म्हणजे तू जिथे जिथे म्हणलास तिथं विद्वत्तेत, योगात, शब्द पांडित्यात, आणखी उपासना, आणखी कर्म, जर निष्काम करून अधिकारी होईल. पण तिथं जर मानलं तर सुख नाही कुठे आले आहे संसारी. वाया हो भरी हो नका. चरण कळतंय पण तुकोबारांचे चरण सांगतो, थोर घरी झाली फेरी लुक्यासाठी हरी टिटी. हो त्यांनीच सांगावं, त्यांनीच दाखवा. हाय का काही पत्ता. वाया हा भरी होऊ नका. आणि मग सावकारीचे बोटे कशाला उचलतो तू. आणि आमच्या गुरुजींनी दादांनीच दाखवावं, आबांनीच दाखवावं. हो तेव्हा त्यांना मिळतो, तेव्हा स्वरूपानंद वरती रमते. हो संसारामध्ये पंचविषयामध्ये सुख नाही नाही तर पण साधूच्या विचाराने कळते. सांगा जर तुम्ही थोडा विचार केला, हा देह नाशिवंत मन मूत्राचा बांधा, रक्त दुर्गंधी जंतू नरकलमुताने भरली रे. कळतं का हे. वाटत नाही सुख याच्यात. मग बुद्धिहीनतेचं लक्षण कशानेच. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगल तिचा बांधा, स्मृत्या हरिहर शरण जाई गोविंदा. हे मदल असतात जन्मतात मुलाला म्हणते. आमचं तर रात्र कुणी बोलून दाखवतं, कुणी बोलून दाखवतं, कुठं द्यायचं, कसं करायचं हे. काय त्या ज्ञानात किडे पडले त्याला. परमार्थामध्ये नाही विषय तो त्यांचा झाला नाही. नावडे जनधन माता पिता, तेव्हा ही मजा आहे. म्हणून विषयात सुख नाही. मग सुख कुठे आनंद स्वरूप आहे. आणि आनंद हे तुझं स्वरूप आहे. सुख बाहेर जायचंच नाही. सुख संकल्पाकडे येत नाही, निश्चयाकडे येत नाही, इंद्रियाकडे येत नाही, प्राणाकडे येत नाही, इंद्रियाकडे येत नाही, विषयाकडे यायचं नाही. मग ही मजा आहे. नाही तर कडे घेऊन दारात महाराज म्हणा संन्यासी करा. ते घोरपड घ्यायची काकाला मला संन्यास द्या म्हणायचं. चल और सिद्धांत में तो अग्नि कीटक को अग्निस्पर्श की इच्छा होवे, तब चंचल बुद्धि में स्वरूप आनंद का भान होवे नहीं. अग्नि संबंधते क्षण मात्र इच्छा दूरी होय के निश्चल बुद्धि में स्वरूप आनंद का भान होवे है. कशामध्ये बुद्धि. हो पण कसली बुद्धी. निश्चय. प्रपंचकाची बुद्धी कशी आहे. आहे का सुखाचा होता आहे ना. रात्रंदिवस तळमळ. जरी वस्तू प्राप्त झाली त्या तळमळ संपत नसते. कारण ते वस्तू तळमळ घालून नाहीत ते. म्हणून तुकोबा राहू तो का म्हणे राहिली तळमळ ब्रह्मची केवळ सदोदित. ज्यांची तळमळ गेली त्यांना आनंद आहे स्वरूपाचा. आणि ज्यांना तळमळ नाही ते मुक्त. आणि ज्यांना तळमळ आहे ते मुक्त नाहीत. शास्त्री आलेत, पंडित आलेत, कर्मठ आलेत, उपासक आलेत, कलावंत आले, सगळ्याला तळमळ आहे. मग त्याच्यामुळे तळमळ मला येतं ते त्याला काय येतंय. लागले लोक ते भांडणं. महाराजचे भांडणं काय आहे. ब्रह्मप्राप्तीमध्ये एखादा पुरुष आहे मग आधी कुसरी किती. मग आम्ही इतक्यातून सगळ्या एवढ्यातून 2-3 पुरुषाच्या आठवण येतात का नाही. हो चला. म्हणून विषयात नाही सुख. तुम्ही माना की न माना विषयात सुख नाही. का नाही.
त्यात सुख नाहीच तर काय नाही. कडू भोपळ्यात काय गोड असतं काय. बोलवे माऊली विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयाचे गोडू जेव्हा असं झाला. कडू विषय म्हणजे दुःखरूप विषय ते जेव्हा गोड वाटतो. गुरुजीने सांगितले सांगू एक शब्द. महाराज थोडं रागीत बोलले की मग महाराजाला एवढा राग कसाल. आणि संसार चपला खातो तिथं काय वाटत नाही तुला. बॅकलीचा म्हणायचे गुरुजी. संसारात चपला खातो तरी थोबड असतो म्हणलं. आणि परमार्थ एखादा शब्द आडो बोललो महाराज. असं कुठं असतं का महाराजांचं बोलणं. अरे चा ही अशी बोंब आहे. म्हणून न कळणं ओ चांडाळे बोले. हो निष्ठलदाजी कातवली त्याला काय नाव दिलं. 2 देहात अभिमान ते लोकांना तो चांडाळ आहेत. आणि साधून चांडाळ म्हणजे ते खरं असतं. साधून शिव ज्याला शाप असतो. साधू ज्यावेळेस शाप देतात त्यावेळेस त्यांच्या मुखातून क्रोध शब्द निघून समजा ही शाप आहे. तुमच्या आमच्या शिवायला काय होत आहे. साधून शिव दिलं ते तसं होतच. एक थोडं सांगू का. वामन भाऊ होते. भगवान बाबाचं काढलं वामन भाऊ जातो जर काही प्रश्न नाही. पण वामन भाऊ गावात आले की गाव एका दोरीच वागायचे. त्याने बोलले तसं होतच 2 दिवसात 4 दिवसात. 2 शब्द सांगू त्यांच्याविषयी. त्यांचे टाळकरी संगमनेर कारखान्याला. आणि संगमनेर कारखान्याला गेल्यावर मग आता गेले भाऊ. त्या साहेबाला म्हणजे माझे टाळकरी द्या चालतं. म्हणजे जोगडे काय बी येऊन काय बी करून काय नाही सोडणार त्या लोकांना. म्हणजे नाहीच पाठवू शकत आम्ही तुमच्या सप्त्याला. नाही हो पाठवा. तर ते टाळकरी आहेत साधू आहेत गरीब बिचारे. भाऊ 3 वेळी बोलावं. आणि नाही म्हणलं जा म्हणजे कारखाना जळेल. कारखाना जळेल लगेच पेटला. 2-3 महिन्याच्या बाजूला कारखाना धड पेटलं. मी जाणार मी. हे साधूचं वाक्य शापी असतं. भाऊसारखंच बरं का. असे किती का ते झाले भाऊंचे. हो 8 दिवसात कवड लागले भाऊच्या शब्दाने. एक शब्द सांगतो. मच्छिंद्र भाऊ होते. त्यांनी भाविक त्यांनी जमीन विकली मंदिर बांधलं. ज्यांनी जमीन घेतली ते भाऊला समजलं. भाऊ ते शिष्य होते ना ते. शापी वाक्य कोणाच्या ह्याच्यावर सांगतो. आबांची तीच गती होती. आबांनी जर एखाद्या बोललं ना त्याचं वाटवच होत होतं. म्हणून संतांची क्षोभजी कोणाही प्रकार त्याचे नाव बरी उभाई लोक. तुकोबाराव म्हणतात संतांचे क्षोभजी कोणाही प्रकार कोणत्या रीतीने जरी साधूला दुःख झालं की त्याचं त्रिभुवनच त्याला चांगलं नाही. तर मंदिर बांधलं. भाऊने पैसे घेतले वटोरा. व्यवहार रीतीचा साधूला सगळं कळत असतं. गेलं त्याला बोलवलं. ज्यांनी शेत घेतलं म्हणजे वारकरी शेत कशाला घेतलं घेऊन टाक आणि तुला पैसे जे असतील ते देतो. साधा अगोदर 3 वेळेस शांततेने बोलते. अरे त्या केवढ्याला घेतलं त्याच्या दुप्पट देतो पैसे पण देऊन टाक वारकरी शेत. भाऊ म्हणजे मी शेत द्यायला नाही घेतलं. जा म्हणजे 8 दिवसात तुझं कवर लागलं. 8 दिवसात कुत्र राहिलं नाही त्यांचं. ही वाणी होती भाऊची. हे कसं करतं मी सांगितलं. कुणा कसं कर सांगितलं. विषयात सुख नाही आणि साधूला दुखल्यावर काय होत असतं ही होत असतं. कोणी सहन करतात पण ते भगवंताला सहन. आम्हा गांधी जन तर काय मेला नारायण. तुकोबाराव म्हणजे आम्हाला जर जगाने त्रास झाला आमचा पाठराखा मिळाला का काय ते वाटोळ करतो आपोआपच. न सांगता करी सर्व काम. हे का सांगते इतकं ते साधू संत वेळ नाही प्रपंच करायला. म्हणजे प्रपंचामध्ये हो मग सुख कुठं आहे. आपला आनंद स्वरूप आत्मा. इथे पहिलं शिर्डी काय लिहिलं आत्मा आनंद रूप आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही काय म्हणलं तुकोबाराचं वाक्य सुखरूप आहे सा
हो, सुख स्वरूप तुझं स्वरूप आहे आणि त्याला सोडलं आणि त्याच इच्छेने तू म्हणून आज्ञा नाही. सुख तुझं स्वरूप आहे. सुखाकरता व्यवहाराची गरज नाही. सुखाकरता देहबुद्धीची गरज नाही. सुखाकरता शास्त्राची गरज नाही. सुखाकरता हे सत्वगुणाची गरज. सुखाला एकच, त्याला हरिपाठ. बुद्धीचे वैभव शास्त्रीचे वैभव का पंडितच आहे का कोणाचा पत्ता? हा, गुरुने सांग कोण्या जातीचे कोण्या रंगाचे पतिव्रत आहे आणि कोण्या जातीचे कोणत्या रंगाचे पतिव्रत आहे, त्याला रंग नाही जात नाही. तसं परमार्थिक बुद्धी व्यावहारिक नाही. परमार्थिक बुद्धी व्यावहारिक नाही. तुम्हाला गुरूंच्या भाषेत सांगू, गावाबरोबर पोळी खायची, तर प्रपंच बरोबर परमार्थ करायची, ही बोंब असते. जाळून संसार पैसा अंगणी कवाशी जो या ध्यावर उदासाच्या परे उखिता जायचा बिडारी पैशाला जाळा पुत्र घरी नाही जाया माहिती तो दान 5,000 त्याला असे. इथे एक क्षणभर भाऊ गावाला गेला तर पाणी गोड लागत नाही. किंवा असो अधिकार नसतो, पण हे विचार ऐकावेत आणि विचारांनी चालायचा प्रयत्न करावा. सगळेच अधिकारी नाही. आम्हीच परत करत सांगू. अगोदर माणसाला कळत नसतं मान्य, पण निदान हे कळल्यावर 2 आणे 1 आणा तरी बदलावं. मग तिचा आशीर्वाद देवाचा साधूचा राहील. बरं, ह्यात तुमचंच कल्याण आहे. बदलायला सुख कुणाला मिळेल? तुमचे स्वरूपाकार वृत्ती जर झाली मला सुख मिळेल का? ते तुमचे स्वरूपाकार झालेले वृत्ती त्या वृत्तीलाच आनंद मिळेल. मग आनंदरूप आत्मा आहे का जग आहे? हा, आणि आत्मा त्याचं स्वरूप नाही का? जसं सत तेच चित तेच आनंद. म्हणून सुखाबद्दल सगळे चुकलेत, फक्त वारकरी चुकले नाहीत, शंकराचार्य चुकले नाहीत. उगाच थोरंच नाव घ्यावं लागतं. म्हणून तुकोबाराचं एक वाक्य, अपोलाचं एक पुढं कुठं विश्वास आहे का नाही? अपोलाचं एक त्यांनी म्हणजे जेव्हा सुख आहे का हे लक्षात. स्वरूप कळून घेतलं तरच सुख आहे, नाही तर त्याच्यावर सुख नाहीच. म्हणून आनंद हे तुझं स्वरूप आहे. चला. अन्य पुरुषों को अग्नि संबंध की इच्छा है नहीं, किंतु अन्य पदार्थों की इच्छा है. अन्य अग्नि कीटक असतात, ते अग्नीचीच इच्छा करतात, अग्नीचा संबंध करतात. आणि पुरुषाला अग्नीची इच्छा नाही, अग्नीचा संबंध नाही, इतराचे विषय. तसंच काय चरण सांगतो, आवडे ते एक, ना आवडे अनेक. तुकोबारा मला एकच आवडतंय, अनेक ना आवडे. आवडे ते ना आवडे ते अनेक. मग काय आवडतं? आवडे पंढरी भीमा पांडुरंग. भीमा आवडते, पांडुरंग आवडतेच, ना आवडे बाकीचे. आपल्याला मनाला विचारावं काय ते. कारण सुखावर विषय चालला. सुख हे तुझं स्वरूप आहे. मग तुझ्या स्वरूपाकडे वृत्तीला इंद्रिय करून बाजूला काढायचं, संकल्पातून बाजूला काढायचं, स्फूर्तीतून बाजूला काढायचं आणि वृत्तीची न्यायची. पर्यावणी पर्यावय खरी दुरी, दुर्योनी दुरी ब्रह्म. अरे 4 वाच्याच्या पलीकडे तुझं स्वरूप आहे. तुला वय खरीतून बाजूला सारखंच येणार. वय खरीतून बाजूला सारखं म्हणजे भगवंताच नावाशिवाय वय खरी दुसरा शब्द न येऊ देणं, हे वैखरीच्या बाजूला. आणि मध्यमामध्ये ते नामाचे चिंतन चालावं. पश्चंतीमध्ये संकल्प नामाचा असावा. पर्यामध्ये त्या नामाच्या शक्तीनं अधिष्ठान चेतन मी आहे असं कळावं. हे करावं लागतं, हे बोलायचं नसतं. मग काय साध संत वेळ आहे का? पाठच्या पार कोणी ध्यानात बसतं, कोणी विचारात बसतं, कोणी काकडत करतं, कोणी भजन करतं. काय का कळू नये माणसाला हे.
म्हणून चला 3 पदार्थांची इच्छा अग्नि संबंध से दूरी होवे नहीं याते चंचल अंतकरण में अग्नि संबंध से आनंद होवे नहीं. मग अग्नि संबंध आनंद होत नाही. इतर पदार्थाची इच्छा म्हणून अंतकरण कसं आहे? चंचल. म्हणजे अरे झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही, स्वतःच्या भुकेची कदर नाही या लोकांना, परपंचिकाला झोपेची कदर नाही. याच्याकडे सांगू पुढे गुरुजी सांगा ते मरताना सुद्धा परपंच जात नाही महापुरुषा. यमाचे फटके बसत असताना सुद्धा परपंच मनातून जात नाही. कवा ना हे सुख कळत. मग ते तोंड येड वाकडे जे होते ना मरताना ते तुला माहित नाही, ते यमाचे फटके असतात, ते फास्ट बसलेला असतो गळ्याला. ते कुठे कळते. म्हणून आनंद रूप आत्मा विषयामध्ये चंचलता आहे, विषयाची इच्छा असणारी मनाची चंचलता आहे, त्यामुळे त्याला सुख नाही. किती चंचलता आहे आता सांगितलं ना तुला. महाराजाला मठाचे बांधकाम झालं की त्याला झोप येत नाही. मग परपंच करत ते काय विचार तसं व्हायच नाही. चला यह शंका होवे है जो इच्छारूप अंतकरण की वृत्ति है सो तो विषय प्राप्ति से नाशकु प्राप्त हो गई और अन्य वृत्ति का कोई निमित्त है नहीं, याते उत्पत्ति हुई नहीं और वृत्ति से बिना स्वरूप आनंद भान होवे नहीं, याते विषय में ही आनंद है. एक शंका आहे, स्वरूप कळत नाही, वृत्तीचं उत्थान होते, प्रगट होते ना, उत्थान होऊन प्रगट होते. त्याला अनुभव जर करायचा असेल, झोपेतून वृत्ती जागृती कशी ते सांगावं कोणी बी. झोपेत वृत्ती लीन असते, पण इंद्रियात प्राणात विषयात कशी जागृती ती वृत्ती झोपेतून देहाकडे कसे येतात कळतं काही कोणाला. पण झोपेतून जागृती येतात का नाही त्याला उत्थान म्हणावं, आणि झोपेत तिला लय म्हणावं, स्थिर म्हणावं. मग आता आत्मस्वरूपाचा आनंद भावण्याकरता वृत्ती स्थिर पाहिजे, आणि वृत्ती तर स्थिर नाही है का नाही, चंचल. मग वृत्ती स्थिर नसल्यामुळे ती आत्मा आनंद कसं भोगू शकेल. म्हणून आनंद विषयात आहे, म्हणून वृत्ती विषयाकडे जाते. सांगू गुरुजी सांगितलेलं. अन्यथा वाटेल का काही. विपरीत समजत होईल का. कारण हे शब्द गुरुंचे फार सांभाळून बोलावं लागते. जाऊ दे सांगतो गुरुजींनी सांगितलं. स्वतःच्या फोटोचं जेवढे व्यवस्थिशीर माणूस करते दुसऱ्याचं करते करे. किती बुद्धिहीन आहे रे हे. कशा बुद्धीला ते स्वरूप कळायचं आहे का नाही. किती कनिष्ठ असली कनिष्ठ आहे. स्वतःचा फोटो जितका व्यवस्थिशीर करतो त्याला किती बुद्धी आहे का हे जगणं बरं. त्यापेक्षा कवा आत्मानंद मिळायचा. आत्मानंदाला तर बुद्धी स्थिर पाहिजे, चंचल नको, विलासी नको, हवेशी नको, शास्त्री नको, कलावंत नको, भूतभविष्य जाणणारी नको, रिद्धिसिद्धीची नको. म्हणून आज मी सगळं टाकून आले, सर्व काम्यामध्ये आरलो. कृष्णाला म्हणते गवळण, कृष्णा मी आज सगळं टाकून आले, मला कामाने श्वास घ्यायला सोड नाही. कामामध्ये मला श्वास घ्यायला सोड नाही, इतकं खराब आहे. पण मी सगळं टाकून आले आज. तसं सगळं टाकून द्यावं लागतं. टाकून द्यायचं म्हणजे विचाराने बाजूला सरकायचं. अंगावरचा कपडा टाकून द्यायचा, तसं देह नाही टाकून द्यायचा. देह मी नाही आणि देहाचा माझा काही संबंध नाही. तर ही जमते. ही साधक अवस्थेलाच मजा येते रे. जीवनमुक्त पुरुषांना साधक अवस्थेला मजा आहे, बाकीचं काही उपयोग नाही. म्हणजे माझ्याकडे कोण निवडा भिन्न यातून भगवंतांनी निवड केली. यमुना त्याची मांडी याला खेळ म्हणे गोपाळ गड्याची नावं ठेवून वाटा गेली. विषयी पामर पंडित सुयोगी माझ्याकडे नाहीत. माझ्याकडे साधन चतुष्टयुक्त मन श्रवण म्हणून करणं हे माझ्याकडे. हो बाकीचे
सो शंका बने नाही. ही तुझी शंका बरोबर नाही. शंका काय म्हणतात, आत्मानंदामध्ये विकार नाही, हे वृत्तीचं उत्थवन होतं, विषयाच्या संबंधी आनंद वाटतो, अशी जी शंका ती बरोबर नाही. काहे ते यद्यपि इच्छारूप तो अंतकरण की वृत्ती का अभाव है. आता इच्छारूप वृत्तीचा काय आहे, अभाव, म्हणजे इच्छारूप वृत्ती स्वरूपाकडे नाही. कारण स्वरूपाकडे जायला तुकोबारायचं होतं. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायण दुसऱ्यापासून. तुकोबाराय म्हणते, देवा तुझ्याकडे येणं करता मी सगळ्या वासना आवरल्या. चरण ऐकायचे फक्त, आम्ही सांगतो वाचलेलं, तुम्ही ऐकायचं, पण वासना आवरली का बघा उद्याच्या इमानदारीनं. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायण दुसऱ्यापासून, भगवान तुझ्या शिवाय वासना कुठं नाहीच. तसं आता इकडे या आनंदकडे, तर स्वरूप आनंद भोगणारा त्याला इंद्रियाचा संबंध नाही आणि त्याला मनाचा संबंध नाही. हो, स्वरूप आनंदामध्ये मन आणि इंद्रियाचा संबंध नाही. विषयी विसर पडला नाही, अंगी ब्रह्मरष्ट सावला, म्हणून आनंद हे विषय नाही. आणि हे अधिकाराचं आहे. नरदेहाचं ज्याला काय वर्म कळलं तो परमार्थ करतो. ज्याला नरदेहाचं वर्म नाही कळलं ते जनावर माणसासारखेच. हो, काही फरक नाही. ते बी खातात, प्रपंच करतात, ते बैल खातात आणि आवत वाढतात, काय फरक आहे याच्यात. हो, चला. मग ते डॉक्टर असेल, वकील असेल, प्रपंच शाने तितके रिकामी असतात. गुरूंच्या भाषा का अतिशान त्याचा बैल रिकामा. मग काहीच कळत नसतं अतिशान्याला, नुसता बोकळा, हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे असं होतं, याच्या आयुष्य गेलं बोंबलं तुझं. आणि ते काय करा रे बापन साधन हरीचे, झणे करण्याचे करू नका, ज्याने नाही जन्माची यातना यमाची यातना अशी साधना करा. काही नाहीतर हे घडे हो, हे बाप्पा हो, हे बाळा हो, असं काही साधन करा की ज्याने यमाची यातना येणार आहे. हो, आणि काही यातना येम कधी कोण सोडील त्याचे तुझं, आहे का नाही. ही मांजर आहे, त्याला तुम्ही फटके देतं का नाही, त्याची केव करता का. हे पापाचं फळ आहे कळलं तर, पण पोटा करता किती मार खाते, पण तिथे करते, आणि ती तुमची आमची बोंब आहे. या पोटा करता कोणाचे धंदे करायचे, कोणाचे कुठाने करायचे, करून तो केला वापर, व्हायला भार कुटुंबाचा. चला, म्हणजे विषयामध्ये सुख नाही, स्वरूपानंद सुखरूप आहे. म्हणून वृत्ती मल विक्षेप रहित पाहिजे, आणि वरती साधूच्या वाक्याने ध्यान धारणं कळलं पाहिजे, तेव्हा आनंद मिळतो. सो इच्छारूप वृत्ती होवे, तो बी ताके विषय आनंद प्रकाश होवे नाही. इच्छारूप जर वृत्ती झाली तर त्याला आत्मानंदाचं ज्ञान नाही. कुठं होते त्याला. सुखाची इच्छा आहे का नाही, सगळ्या सुखाची इच्छा आहे का नाही. मग सुखाची इच्छा आहे पण सुखाच्या आकाराची वृत्ती होती का. अधिकार नाही. म्हणून सगळ्याला सुखाची इच्छा आहे, पण विषय सुख भोगण्याचा अधिकार नाही जीवाला. पारमार्थिक सुख भोगण्याचा अधिकार नाही, स्वरूप आनंद भोगण्याचा अधिकार नाही. आणि मग साधन सांगितलं जर केलं तर अधिकार येईल ना. मग काका काय म्हणत होते, कळतं पण आपलं जड होते. कशामुळे जड होतंय, आहे का नाही. जर वाढत गेलं ते कमी होईल ना. परमार्थ करीत करीत गेलो भूमिका वाढते, आणि प्रपंच करीत करीत गाढवपणा जवळ येतो. हो, तो का म्हणते गाढ हो, घेणे मान मागे धाव. तो गौरायचं म्हणून आम्हाला का आमच्या समर्थ पाठ राखेल, आम्हाला कवडी कमी सांगितलं की चालेल, पण तुकोबार आहे का. तुका म्हणे ते गाढ होऊन घेते मना मागे धाव. कोण कोण तुम्ही निर्णय करा. मग सुख मनाच्या मागे जाऊ नका, म्हणून म्हणून मार्ग तो येथे. म्हणून सुख स्वरूपाला वृत्ती पवित्र पाहिजे, वृत्तीचे साधूंच्या विचाराने पोहोचवलं पाहिजे, मग साधुबोध झाला. काय ते इच्छारूप वृत्ती राजस है,
तो और आनंद का प्रकाश सात्विक वृत्ति में होवे है। इच्छा रूप वृत्ती कशी आहे? राजस। राजस म्हणजे प्रपंच वाढण्याची इच्छा. राजस सत्यानं सांगतो. ऐसा कोण आहे ज्या स्त्री पुत्र धन ज्यांना आवडत? ऐसा कोण आहे म्हणजे तुकोबर आहे ज्याला स्त्री पुत्र धन दारा आवडत नाही असा कोण आहे? आणि ही ज्याला आवडत नाही तो अधिकारी. ऐसा कोण निवडून द्या म्हणजे स्त्री पुत्र धन दारा ज्याला आवडत नाही असा अधिकारी आणि ही ज्याला आवडत नाही ते अनाधिकारी. ऐसा कोण आहे? हे ज्यांना आवडे. काय आवडत नाही? दारा पुत्र स्त्री धन अशी ज्याची वृत्ती ती बघू शकेल पण अशी वृत्ती नाहीच. कोणाची? चार वेळेस शास्त्रार्थ पुराण असणाऱ्याची. तुमचा विषय नाही रे. ह्या घरातल्या लोकांचा विचार आहे. वेद शास्त्री जाणीतले आगमी पुराण ज्ञान झाले पुराण मात्र धडधडले आहे ते राहिले वेगळीचे. भस्म जळून जाटा भरू उदा सातवा दिगंबरू न धरी लोकांचा जोर आहे तो विचारू वेगळाचे. असं वैराग्य आहे. कोणाचा संबंध नाही, कोणाचा आधार नाही, खाण्यापिण्याची चिंता नाही, पण विषय वेगळा. देहाला ताण दिलाय. देहाला ते वाढवलं काय, केस वाढवलं काय, खात काय नाही, इथं कुठं संत म्हणले का तसं आहे? हे साधन नाही. उगं देहाला काय नवे साधन दंडन मुंडन म्हणजे काय साधनाच नाही. आता तुका दंडन मुंडन नको, केस काढणं नको, कपडे बदलणं नको, देशांतर नको, वेषांतर नको, समजत पाहिजे. आणि साधूंच्या घरात विचारजन्य वैराग्य आहे, आंधळ वैराग्य नाही. ह्याला शिकवायचं आहे. प्रपंचीकडे आमच्याकडे बोलत नाही, ते आपल्या मस्तीत आहे. ते पापण जाणत पुण्य जाणत नाही. त्यांच्या नाही यातल्या लोकांना. मग आता विषय संपादन करणं आता याच्या पुढे विषय संपादन मनासाठी होतच नाही. किती पगार असेल तुम्हाला समाधान होईल आहे का? बोंबलं. हो. आणि किती जमीन असलं समाधान होईल? कसा बंगला असलं समाधान होईल? आज ते समाधान विशेष नाही. ते समाधान काय? कोंडा कांड बुसकटच असतात ते कण नसतं निघत. एरेच्या मालिक देत खाते जगीचे. भगवंत सोडला तुझं स्वरूप जर सोडलं, तुझं स्वरूप जर नाही कळलं, हे दुःखाचे जनक आहे. माया. मायापासून दुःख होत असतं. तेव्हा ज्याला दुःख होतं तो मायामध्ये असतो. मायामध्ये स्वरूपाची अनओळख, मायामध्ये प्रपंचाचं पिरम. ही माया नाही. माया भगवंताची आश्रित असणारी ती माया. आणि ती माया काही कळू देत नाही. ती आहे बंगाली बाई. काय ते कारण तथापि वांछित पदार्थ जो मिला है ताके स्वरूप को विषय करने वास्ते जो ज्ञान रूप अंतकरण की वृत्ति है सो सात्विक है. आता इच्छेचा पदार्थ मग 5 विषयाशिवाय इच्छा नाही आहे का नाही? मग विषय प्राप्तीची इच्छा ही कोणती वृत्ती आहे? राजस. राजस वृत्ती आहे ना? आणि ती राजवृत्तीने इच्छा होती व्यवहार वाढवते. पण विषयाचं ज्ञान जे करून देते ते सात्विक वृत्ती आहे. हे घट आहे, हे पट आहे, हे माणूस आहे, हे वृक्ष आहे, हे सात्विक वृत्ती आहे. पण राजस सात्विक आहे. केवळ सात्विक नाही, केवळ सात्विक आहे. काही मी उद्धार पाळून काही कृपा करणार आहे ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, ही केवळ सात्विक. आणि जर देव देव करायचा आहे प्रपंच नीट होणं हे राजस सात्विक. पण साध संत म्हणते तू कसं कसं तुझ्या चौदतून देवच नाव आणायचं आम्हाला माहित आहे. पण देवाचं नाव घेतलं तेवढे तर तो आजचं उद्या नीट होते. काय ते सत्वगुण से ज्ञान होवे है यह नियम है. मग काय नियम आहे?
सत्वगुणाने सत्वगुणापासून ज्ञान होतं. सत्वगुण कसला असतो? सत्वगुण कशाला म्हणायचं? तुका म्हणे ते सत्व ते सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी ज्याचे चिंतन ते तो सत्वगुण आहे. हो, नाही आमुष्या पौर्णिमेला आमुष्याला मारुतीला जायचं आणि पौर्णिमेला आईसाहेबाला जायचं. गावात मिळ बसायचं आहे. आमुष्यात जय हनुमान आणि पौर्णिमाला अंबाबाई तो जात नाही जमत इथं. सगळं टाकून शुद्ध सत्वगुण म्हणून ओव्य ज्ञानवारीचे. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, माते जने पाहिजे शुद्ध पुण्य. हो, ज्ञानवारायचा निर्णय. पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, माते जने पाहिजे शुद्ध पुण्य. तुकाराम म्हणतो महाराज हे खरं पण मी बोल का बोल ना. ते शुद्ध पुण्य ज्या पुण्यामध्ये नारायणाची आठवण येते, ज्या पुण्यामध्ये भगवंताची धारणा होते, ज्या पुण्यामध्ये भगवंत कळतो ते सात्विक पुण्य. माते जन्य पाहिजे शुद्ध. हो, किती गोड आहे चिंतन. कळतंय का नाही? टिकत नाही तो प्रश्न वेगळा, पण कळते का नाही? हो, काय ते कळलं? रजगुणांनी वरती भरून गेलेले, तमगुणांनी वरती निर्वजून गेलेले. हो, त्याच्यामुळे हे कळत नाही. चला काय ते सत्वगुण से ज्ञान होवे हे यह नियम है. म्हणून सत्वगुणांनी ज्ञान होता हा नियमच आहे. ता सात्विक वृत्ति में आनंद का भान होवे है, परंतु सो ज्ञान रूप वृत्ति बहिर्मुख है. सत्वगुणामध्ये ज्ञान होते, आनंदाचा अनुभव येतो, पण पुढचं वाक्य नाही ऐकलं. परंतु सो ज्ञान रूप वृत्ति बहिर्मुख है. ज्ञान रूप वृत्ति बहिर्मुख. हाँ, ताके पृष्ठभाग में स्थित जो अंतकरण उपहित चेतन स्वरूप आनंद ताका तिस वृत्ति से ग्रहण होवे नहीं. हो, गम्मत आता जरा सूक्ष्म चिंतन. वृत्ती सात्विक आहे. वृत्ती सात्विक आहे. सात्विक वृत्ती असल्यामुळे ज्ञान होतं, परंतु बहिर्मुख आहे. बहिर्मुख स्थूल जग सत्यत्व बुद्धी, देह सत्यत्व बुद्धी किंवा रजगुणासह. म्हणून असे सात्विक वृत्ती असणारे, बहिर्मुख असणारे, तिला सात्विक असल्यामुळे अंतकरण उपय चैतन्य जे सात्विक चैतन्य ते आनंद रूप आहे त्याचं भान होतं. पण बहिर्मुख असल्यामुळे त्याला आनंद माझं स्वरूप असं कळत नाही, कारण बहिर्मुख आहे ना. सांगू का? गुरुने सांगा. असं आहे, वृत्ती विषयाशी संबंध पटकन अंतकरणात येते. सूर्याला संबंध होऊन अंतकरण पटकन येते. वृत्ती सूर्यापर्यंत जाऊन यायची वेळ किती आहे? आणि अशा होण्या श्री गुरुदत्तराज वाहनाला जातात. आता ते का मेळ बसायचा आहे? वायू हे त्यांचं वाहन आहे, दत्त गुरुराजांचं. पाहुणा घालवून पालन, पाहुण्याचं म्हणजे वाऱ्याचं घोडक करतोय. म्हणजे संकल्प झाले तिथे जाते माणूस. विषय असा सात्विक वृत्ती आहे, बहिर्मुख आहे, पण त्यावर त्याला अंतकरण उपय चैतन्याचाच आनंदाचा अनुभव येतो. पण बहिर्मुख असल्यामुळे माझं स्वरूप आनंद रूप हे कळत नाही. केव्हाही आनंद म्हणजे ती वृत्ती सात्विक असते, परंतु बहिर्मुख असल्यामुळे याते विषय उपहित चेतन रूप आनंद का भान होवे हे. हो, म्हणून ती सात्विक असल्यामुळे विषय अंतकरण उपय चैतन्याचा आनंद रूपाने अनुभव येतो. भान म्हणजे अनुभव येणे. सो विषय उपहित चेतन आत्मा से भिन्न नहीं. याते
आत्मानंद का ही विषय में भान कहिए है। आणि विषय उपज चैतन्य अंतकरण उपज चैतन्य दोन्ही एकच आहे। विषय उपज चैतन्य ते चैतन्यच आहे, अंतकरण उपज चैतन्य ते चैतन्य, पण चैतन्य एकच आहे। पण विषय मध्ये आनंदाचं भान होतं त्या उपज चैतन्याचा विषयाचा संबंध असल्यामुळे विषय उपज चैतन्य आणि विषय यांचा संबंध असल्यामुळे विषयाचा आनंद वाटतो। हो, त्याला दृष्टांत देऊ का? पोळी गोड आहे का पोळीमध्ये गोड आहे? तसं विषयामध्ये आनंद आहे का विषय आनंद आहे? पण विषयामध्ये आनंद वाटतो हे अज्ञान आहे, पण विषय उपज चैतन्य हे आनंद रूप हे कळणे साधक आहे। म्हणून या उपाय माझी गुप्त चैतन्य सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते। फक्त आता एवढंच, आनंदाला स्थळ कोणतं तर आनंद आनंदाच्या जागी व्हावं। गुरुजींनी सांगा सुख का सुखी, सुखी म्हणजे की तिरपोटेले आणि सुख म्हणजे की आश्रय विषय राहतात। हो, म्हणून तो पंढरीला गेलो मग अवघाची सुखरूप होशी असं चरण आहे। मला आता येत नाही लक्ष, पण आहे पंढरीला गेलो सुखरूप होतील का सुखी होतील? सुख म्हणजे की त्रिपुटी राहतात आणि सुखी म्हणजे की त्रिपुटी आली। त्रिपुटी म्हणजे का अनुकूल प्रतिकूल दोन्ही अंग असतात आणि सुखामध्ये काहीच नाही असं। म्हणून ज्ञात ज्ञान नुसतं तिचे जे ज्ञान सुखा भरले गगन, हो ते सुख कसं आहे? गाळीव, गाळीमध्ये त्याचा कुठला दोष नाही। हो, तुपामध्ये दोष नाही, लोण्यामध्ये तरी दोष आहे। हो, आणि आकाशाचं पालव गाळून घेतल्यावर तसं अंतकरणाच्या पलीकडे स्वरूप आहे। अंतकरण आकाशाचं तत्व आहे, अंतकरण ते सात्विक असल्यावर आकाशाचं अंतकरण आहे आणि ते सात्विक असल्यावर स्वरूप कळतं। अंतकरण सात्विक असावं। हो, सात्विक म्हणजे ज्या अंतकरणामध्ये स्वरूप आनंदाचा अनुभव तेच अंतकरण सात्विक आहे, बाकीचे आम्हाला माहित नाही। जे स्वरूप आनंद भक्त तीच खरी सात्विक अवस्था। आणि स्वरूप आनंद भोगणारे पुरुष मोठ्यावर मोजायला मिळत नसते। सांगणारे किती बी असतील, पटवून देणारे किती बी असतील, पण आनंद भोगणारे म्हणून बडे बाबा काय महात्मा होता, आनंदावर आठवते तरी साधो त्यांना भान नसतं। त्याने म्हणायचं झाड मरेगा पाड मरेगा मट्टी का पुतला मट्टी में जाएगा फिर दौड़े सुनर नहीं आएगा। ओम गुरु महाराज गुरु का घर का ज्ञान बतावे अमर हुई मेरी काया रे। गुरुच्या जे सांगते ज्ञान ती मी अनुभवलं म्हणून मी कसा झालो अमोर। तसा संत तू जर विचार केला तर तो अमर होतील, मरणारा नाही सिद्ध होईल। आणि याला सोडून सगळे मरकाच्या यमाच्या तोंडात जाणार आहेत। राजा झाला तरी यंक झाला यमाच्या घरी, रंक होती राजे यमाच्या घरी। आश्चर्याने बरे नाही म्हणून जगातला राजा आहे पण यमाच्या घरचं किंकर कुत्तर आहे असं ते सांग बरं। तुकाराम तुकाराम वाचवत कापी यम, कोणत्या राज नाव घेतलं यम कापून? काय म्हणते ते? आणि कोण म्हणते? खळीपुढे ब्राह्मण नाही म्हणले, 4-6 शास्त्रार्थ पूर्ण असणारे रामेश्वर शास्त्री। आणि ते रामेश्वर शास्त्री कोणाचा होता? गुरुजींनी सांगा ब्रह्मदेवाचा। गुरुजींनी सांगा सगळं शास्त्री त्याने ब्रह्मदेवाने शास्त्रीचा पाठ घेऊन विरोध दाखवला, पण विरोधामध्ये खरं खोटं आहे हे कळत आहे। विरोध दाखवणारे माणसं खरेच चांगले बरं का। खोटं असलेल्या खोट्यामुळे खरंच किंमत होते ना। मग रामेश्वर शास्त्रीमुळे तुकोबाराय कळले का नाही? मग रामेश्वर शास्त्रीला तुकोबाराय माहित नव्हते का? नाही, दोन पार्ट घ्यावं लागते। हे रामेश्वर शास्त्रीला पार्ट होतं म्हणून तुकाराम तुकाराम वाचव दत्ता कापे धन्य तुकोबा समोर त्यांनी केला हा पुरुष। दगडासहित जशा तारल्या लागल्या ते दगड बांधून वह्या टाकल्या होत्या त्या इंद्राने, पण तरल्या जसं लहतात तसं
म्हणजे रामेश्वर दुज भट. तुका विष्णू नाही तुझा. तुकोबारा विष्णू रामेश्वर भट्ट म्हणतात की तुकोबारा विष्णू आणि तुकोबारा वेगळे नाहीत. म्हणून वाचे होता काप्य धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम जर म्हणलं खरंच अनुभव आहे रे. ज्याला मृत्यूची भीती वाटते त्यांनी हा अभंग म्हणा. मृत्यू त्याच्याजवळ भीतीच राहत नाही. म्हणून तर बघा ज्याला मृत्यूची भीती आहे त्याने हा अभंग म्हणणं शक्यच नाही. ती जर म्हणलं तर तू म्हणेल ती ऐकून. तुकाराम म्हणता कापे या मला थरकाप सुचतो झालं. धन्य तुकोबा समर्थ. आणि त्याने केला हा पुरुषार्थ. काय केला तुकोबा म्हणलं तर यम कापतो हे हा पुरुषार्थ केलाय. त्यांच्या नामात हा पुरुषार्थ स्वतः काय असं. आणि मग निळोबारा इकडे तुकोबारा आले असते काय असेल निळोबारा. आणि हे तसे साधू यावत आपल्याकडे. पण तुम्हाला साधू कळा ना काही कळा ना. तुमचं कळणं म्हणजे नुसतं रडायची हाक मारणं. जेव्हाचं कळणं रडायला आमंत्रण देणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं. चला सुख विषय उपचैतन्य अंतकरण उपचैतन्य एकच आहे. म्हणून विषयात आनंद वाटतो हे चुकीची समजत आहे. विषयात सुख नाही. ज्ञानरूप वृत्तीविषयी विषय के साथ नेत्राधिकन का संबंध ही निमित्त है. किती गोड आहे रे. जितका विचार करते आनंदरूप वृत्ती इतकी सात्विक आहे. तिन्ही अवस्थेचा संबंध नाही. काय सात्विक वृत्ती स्वरूप आनंद भक्तांना तिन्ही अवस्था नाहीत. म्हणून ही तुर्य अवस्था आहे. तुर्य अवस्था म्हणजे आनंदात निमग्न. रामकृष्ण आम्ही उन्मनी साथ दिली ही तुर्याच्या पलीकडची अवस्था आहे. मग शुद्ध सात्विक वृत्ती तत्वमसी महावाक्यान झालेली वृत्ती कर्म उपासना साधन चतुष्ट श्रवण म्हणून ही सगळी साधनं संपून गेलेली वृत्ती. त्या वृत्तीला साधनच्या विचाराचा अनुभूती आल्यामुळे तो का म्हणून नाही जाणं अंतर ठरानंद जाता. तुकोबाराय म्हणतात हे कशाचं स्मरण नाही अंतर थारा असं. म्हणून तिन्ही अवस्था नाही ही चांगलं लक्ष ठेवा. आनंदामध्ये काय नाही तिन्ही अवस्थेचा अनुभव नाही. हे तिन्ही अवस्थेचा अनुभव आहे तो परत साधक राहील. आणि हे तिन्ही अवस्थेच्या पलीकड कारण तीन देहाच्या पलीकड म्हणलं आता सांगतो मला. स्थूल देहाचा दर्शा झाला तर जागृत नाही. सूक्ष्म देहाचा दर्शा झाला झोप आणि स्वप्न नाही. कारण झोप आणि स्वप्न मनाला आहे. मन सूक्ष्म अवस्था आहे. सूक्ष्म देह मनाचा दृष्टा झाल्यानंतर मन अवस्था आहे का त्याला. मग तुझ्या संबंधाने अवस्था वाटतात का नाही. जड आहे ना. मग तिन्ही अवस्था कोणाच्या मग तुझ्या आहेत का. मग तिन्ही अवस्थेचे पलीकडचं आहेत का नाही. आणि तिन्ही अवस्थेचे पलीकडचे सुख स्वरूप आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेचा अनुभव आनंदामध्ये नसतो झाला. म्हणून एकदा काय झालं गुरुजी असे बसलं. बाबासाहेब बंडेवार होता बार्शीचा निवळ हलकट. पण काय करा काही माणसं महात्मे हलकटाला जवळ करत नाही की त्यांना त्यांच्या ठिकाणी गुणदोष नसतात. गुरुसारख्या पुरुष ठिकाणी गुणदोष नजर नसते. मग असं तर जरा म्हणजे गुरुजी ढेकणं जाऊन झोप नसतो. अरे मला झोपच नाही तर बोलून गेले. आणि पुन्हा नाही म्हणले म्हातारपणे झोप कमी असते. जरी कोणते वाटले पुढं कोण आहे. पुढे जसं येईल तसं मला बोलते साधू महात्मे. आणि खरं साधक असं त्याला खरं बोलते. मग तिने अवस्था साक्षीच का तुझ्या. मग तिने अवस्था कोणाच्या मनाच्या. मग म्हणतो का नाही. मग तिने अवस्था म्हणत तुझा याचा काही संबंध नाही. मग आता अवस्था रे सुख स्वरूप आहे का नाही तू. मग तुम्हाला अवस्थेतून सुख भोगायची हे नाव अज्ञान आहे. अवस्था बाजूला सारून सुख भोगायचं आहे. म्हणून ही आनंद रूप आत्मा
तीन आनंदामध्ये तीन अवस्थेचं भान नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती. अथवा ज्ञानरूप जो बहिर्मुख वृत्ती तासे अन्य अंतर्मुख वृत्ती होवे. आता बाहेरची जी अंतर्मुख, बाहेरची जी सात्विक वृत्ती ते सुद्धा परत फिरते, अंतर्मुख होते. अंतर्मुख म्हणजे कसं नाही सांगतो थोडं. अंतर्मुख नाही सांगता म्हणजे तीन अवस्थेचे पलीकड ते अंतर्मुख आहे. तीन अवस्थेला जिथं ही नाही जागा, तीन अवस्थेत जिथं स्मरण नाही ते अंतर्मुख. हो. कोण कोण आहेत बरं असे आहे का नाही? आहेत, पण सिंहाचे पोट किती असतील? कमेंडरचे कळून पाहिजे. ताके विषय अंतकरण उपहित चेतन रूप आनंद काही भान होवे हे. म्हणून तीन अवस्थेच्या पलीकडे असणारे त्या पुरुषाला अंतकरण उपहित चैतन्य आनंद रूपाने अनुभव येतो. असंच आहे ना? तीच होती त्याच्यावर. अंतर्मुख वृत्ती एकाग्रता युक्त सात्विकी वृत्ती याही को प्रियमोद और प्रमोद वृत्ति भी कहते हैं. प्रिय आणि प्रमोद. प्रिय ना, प्रिय म्हणजे आवड, प्रेम, प्रियपणा आणि मोद म्हणजे आनंदाला शब्द दिला मोद म्हणून. म्हणून विचार संदर्भ प्रिय, मोद आणि परमोद अशा वृत्तीची भूमिका सांगून आणि ते आनंद रूप तू आहेस. आनंदमय कोश सांगताना हे सांगितलं, पण आनंद कोशाच्या पलीकडे आहे. कोश म्हणजे तिचं झाकण आलं आणि तिचा कोशवर येत आहेत. अरे शब्द नाही. हो, पराई पर ते बोलणे खुंटले. परा नाभिस्थाने, पश्चिंती हृदय ठिकाणे, मध्यम कंठ्या ठिकाणे हे वैकले. ही चारी वाच्याच्या पलीकडचं स्वरूप आहे. म्हणून ते भूमिका म्हणते गवळण चारी वाचा मुरडवल्या वेदचारी नवलाव काय नवलाव साधली. ही गवळण म्हणजे काय आश्चर्य आहे की चारी वाचा परत फिरल्या, 4 वेळ परत फिरले आणि ते हे सुख काय नवलाव आहे. आश्चर्य आहे. हे आश्चर्य जर कळलं तर तुम्हाला परमार्थ नजर आहे. परमार्थाची नजर आश्चर्य आहे. खरी ही तर आश्चर्याची गोष्ट आहे. आता मला लौकिकपणाचा विषय बोलता येत नाही, ते बोलण्याची गरजही नाही झाली. स्वरूप कळल्याशिवाय आश्चर्य आहेच काय कोणतं? पण कुणाचं कौतुक. म्हणून वर्णावती थोडी एका ठेवले कीर्ती मानवाची करू उदरवृत्ती झाली जन्मून मिळेल कित्येक झाली रावरंक. ना इतकं बोलता येत नाही. ती मिळले जावे काय त्याचं ओळखायचं. वर्णावती थोडी एका विठ्ठल म्हणून चिंतनाचंच चिंतन कर जा, स्वरूपाचंच चिंतन कर जा. बाकीचं चिंतन काही करायचं नाही. कारण चिंतनाच्याच रूप होता. मग मी ध्येय वाटतो की मी द्रष्टा वाटतो? तो द्रष्टा जर वाटत असलं आमचं बोलून परत जाऊ आम्ही. आणि ध्येय जर वाटत असलं तर मग तुम्ही उठून जायचं. म्हणून द्रष्ट्या कळत असेल तर बसा आणि ध्येय बुद्धी येत नसेल तर उठा. माझे गडी निवडा भिन्न बस. मग परमार्थ कोणाचा आहे? अधिकाऱ्याचा. तुका म्हणे ते पाहिजे बस. चला मग आनंद भावाला वृत्ती कोणती पाहिजे? अंतर्मुख. आणि त्याला नाव कोणतं? सात्विक. जे स्वरूप आनंद भोगणारे हे फार वेगळे. ज्ञान सांगणारे वेगळे, आनंद पटवून देणारे वेगळे, पण आनंदात रमणारे वेगळे. ताके विषय अंतकरण उपहित चेतन रूप आनंद काही भान होवे हे यह उत्तम सिद्धांत है. सात्विक वृत्ती असणारे ते उपहित चैतन्य, सात्विक वृत्ती उपहित चैतन्य तेच आनंद रूप आहे. ही ज्याला कळत तो खरा सिद्धांत आहे. मग आता तुम्ही अंतःकरणाच्या बाजूला आहेत का अंतःकरणात आहेत? बाजूला. कशावरनं ओळखतो? जाणतो म्हणून. मग आता त्या जाणीत तुम्ही राहतात का नुसती कळले? राहण्याचा प्रयत्न करा. कळून भागत नाही. कळून चला पुढं. कळलंय ना?
आता देहदर्शी आहे, अंतकरण उपचैतन्य आनंदरूप साक्षी आहे, मग तिथं थांबा. मग तुम्हाला साधं म्हणते बुद्धीचे वैभव. मग खरं वैभव तिथं आहे. पण गुरुजीने म्हणावं बाईनं घर निघावं तर एका मोठ्या सावकार निघावं, पण खाटकाचं घर निघू नये. देह बुद्धी म्हणजे खाटक आहे. देह अहंकार म्हणजे खाटकाचं घर आहे. मग खाटकाच्या घरात वाच हाडा काटाडायचं आणि आत्मस्वरूपाचं घर निघालं तर आम्ही म्हणत नाही, त्याला अभंग आहे. घरी रगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म. आता मग कोणी काही म्हणा, आम्हाला लई मागायचं पाठ राखे त्याच वर. त्याच्याकडे स्पष्ट आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून या विचार टेकली. अहंकार रूपी जे मालक आहे त्याने माझी वासना पूर्ण होत नाही, म्हणून मी त्याला सोडलं आणि विचारलं, म्हणजे आत्मस्वरूपाचे रममान झाले. मोठा अधिकाराचा अभंग आहे हा. शब्द गौण आहेत, अधिकार तसं देहबुद्धी टाकणं, कर्तव्यबुद्धी टाकणं, शब्दाने कळलं टाकलं. आईचं दूध आठवतोय चल सांगू का नेहमी म्हण. आता खाली जातो ना, मग तिथं एखादी गवताचं काढी उचलून टाकतो कुठं, आणि त्याला त्यावेळेस म्हणून का रे दुसऱ्याच्या शेतात जर तुला दुसरीच वाटतं हे कोणाच वाटतं, कुठं तुझं परवा गेला की मग वाटतेच. आम्ही आमच्या मनात तेच बोलतो. सगळे भगवंताचे आहे का नाही जेवण, मग हे तर तुला खच का वागतो, दुसऱ्याच जमिनीत फिरताना का वागत नाही, कारण हे आपले आहे. कळतं काही मोह कसा वाईट आहे ते. पण गुरुंची कृपा सगळं सावध होते एवढंच. मग आनंदामध्ये राहिल्यावर विषयी विसर पडला नाही, शांगी ब्रह्म ठसावला. अरे आनंदामध्ये विसर आहे, आनंदामध्ये विसर आहे. साधनं संपलेच आनंदात. याला दृष्टांत जर तुम्हाला पाहिजे, झोपीमध्ये विसर आहे का नाही, आठवण नाही कोणाची. मग साध्या झोपेत जर विसर आहे तर स्वरूपानंदामध्ये म्हणून सायचा कोटी आठवते नाही, देहीच विधी भोगू दशा. अरे मला प्रपंचाच्या देहबुद्धीचं आठवण नाही, शास्त्राची आठवण नाही, विधेयमुक्त आनंद भोगतो. आणि जो विधेयमुक्तीचा भोगतो तो खरं जीवनमुक्त आहे. म्हणून गुरुजी सांगायचे 24 तास असून एक क्षणभर जरूरती स्वरूपात रममान होत आहे. आणि तेच एक क्षण तुम्हाला कल्पाचं पलीकडे नेऊन गेले. तुका म्हणे एका क्षणाचे करारे उतरे न पार भाऊ संतो. तुकोबारामले एक ते स्वरूपाचा एक क्षण जर तो साधला, तो जर निश्चित झाला, उतरे न पार भाऊ संतो. जन्मरणाच्या पलीकडे गेलं जातं. तेव्हा तिथं जन्मरण संपत आहे. तोपर्यंत जन्मरण नाही संपत, आणि जन्मरण संपत नाही तोपर्यंत दुःख टळत नाही. चला, त्या वृत्ति की उत्पत्ति में इच्छाधिकरण का अभाव ही निमित्त है. आता त्या वृत्तीला उत्पन्न जर काही कारण नसतं, स्वरूप आनंद वृत्ती झालेली बरं का, स्वरूप आनंदाची वृत्ती निर्माण झालेली, त्या वृत्ती ठिकाणी इच्छा नाही, वासना निर्माली इच्छा नाही. मग दादा काहीच कमी नाही ना लेकरा बाळा करता, त्याला नाही ते काय कमी होईल. जैसे इच्छाधिकरण से रहित जो एकांत में उदासीन पुरुष स्थित है, ताकू बहिर्मुख ज्ञान रूप ते कोई वृत्ति होवे नहीं, आनंद का भान होवे है. याते इच्छाधिकरण के अभाव रूप निमित्त ते अंतर्मुख वृत्ति आनंद ग्रहण करने वाली होवे. याला स्वामी महाराज सांगतात, पाहिजे एकांत स्थान जे ते चंचल न होईन मन, सर्व इंद्रिय वृत्तीवरून बसावे तेथे. ऐसा अभ्यास चिरकाल होता, वृत्तीची तुटे अहम होता, बुद्धीचा विक्षेप जायचा तर ब्रह्मात्म निश्चय पाणे. याविषयी जो आळशी तयाचे परमात्मा होय कल्पंतीशी, तो सद्गुरूचा दास निश्चय म्हणूच नाही. साधकाला बोलायचं म्हणून एक क्षण तरी सकाळी तो चिंतन करते, आनंदाची गोष्ट, पण त्या मनाला चिंतन करायला लागलं तो त्याला बघायचा. चिंतन कोणाला करायचं आणि त्याचा दर्शक होऊन बघ. अशी जर वृत्ती रंगली ना, काय सांगू ते आवर आहे. बरं, हे मी बोलते विषयाचा संबंध का उगं काहीतरी बडबड आहे.
नाही तर मग बडबड वाटल्यावर काय उपयोग होतो. तासे वांछित विषयके लाभसे इच्छादिकन का अभाव होणे ते ज्ञानसे अनंतर अंतर्मुख वृत्ती होवे हे. हो, विषयाची प्राप्त झाली तर वृत्ती त्या विषयाला सोडून अंतर्मुख होते आणि आनंद होते. अरे काय सांगू, गुरुजी पुढे एक चांदीचे 1,00,000 रुपयाचा ढीग घातला होता आणि दादा पुढे 21,00,000 का 21,000चा ढीग घातला होता एका सरदारानं. तर तो सरदार म्हणला दादाला, अहो तुम्हाला 21,00,000 रुपये देणारं कोण मिळेल? दादा म्हणजे त्याच्यावर मोठणारा गुरु कोण मिळेल तुला? एक कोण बोलली तेव्हाही जमत असतो. तोंडचं गण सोडलं तर बरं होतं, म्हणजे 1 रुपया हरवला तर करमत नाही. तसं नाही आहे का नाही. मी म्हणजे 3 द्यायचे, तो म्हणजे 21 द्यायचे. असं दे माहीत नसतं. विचार व्यवहारिक बुद्धी असते, ते चुकीचे नाही. पण परमार्थ दृष्टीनं सगळे साधनं होता होईल तितके दिन चुकत घडल ते. आपल्याला जे घडते ना ते बिनचूक करीत जावं आणि ते बिनचूक असते ते फलीभूत असतात. याला एक चरण सांगतो, बिनचूक. रामकृष्ण संकल्प धरून राहील. संकल्पनेच जर रामकृष्ण म्हणलं तर ते बिनचूक आहे. नाहीतर नाम जपावली करेल मन विषय हिंदी दारूदारी, हे चुकीचे आहे. मन जपे वय खरे आणि मन हिंडे दारूदारी. तसं नाही. वाचा बोले परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो देवा. म्हणजे हे सोडून द्यायचं. संकल्पने नाम जपायचं. संकल्पने नाम जपताना ती वृत्ती कुठे जाऊ शकत नाही. कारण संकल्प ही वृत्ती इंद्रियाच्या संस्काराची दारी जाईल. पण त्याच मनाला जर चिंतन सांगितलं, मन न करील मन काही करपणा चिंती आचरण विठोबाचा. म्हणा काही करू नको, चिंतन करी या सांगितले ते काम जरी जपशील हे काम. म्हणा तुला काम सांगते तुकोबारांनी सांगावं का, आपण वाचून सांगावा. करी या सांगितले ते काम जरी जपशील हे नाम रामकृष्ण हरी विठ्ठल गोविंद कर हे काम. मग त्याला आनंद आहे. म्हणून वृत्ती आनंद काय झालेली आहे का नाही. वाद बरं. तिसते अंतकरण उपहित आनंद काही ग्रहण होवे हे. म्हणजे वृत्ती विषयी उपचैतन्याला संबंध येऊन अंतकरण उपचैतन्याचं ग्रहण करते. अंतकरण उपचैतन्याचं ग्रहण करून म्हणजे ते आनंदच होतो. आनंदानंतर विषयाचा विसर पडतो, त्याला इच्छा राहत नाही. आनंद खरं सांगू का तुला, खास भगवत भक्त जे असतात ज्यांना स्वरूप आनंद प्राप्त झाला, ज्याला भगवंताचे सगुण साक्षात्कार भेट जाईल, त्यांनी इच्छा राहत नाही. त्यांनी इच्छा राहत नाही. सगळ्या जगाचा मार्ग भेटल्यावर ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धन्य वर्मणे जाणून शरण आलो. आता कोणाची भेट? ऐसा तो समर्थ वर्मणे जाणून शरण आलो. ही भक्तीची परिश्रम आहे. भक्त हिता आला आणि त्याच्यापेक्षा ज्ञान आहे काय असो असा कोटी आठवत नाही. देहीचे विजयी भोगत असा की ज्ञानी महात्मा. हो, पण हिचकीच तयारी पाहिजे. हो, तेव्हा जमतं. आणि तर नरदेहाचा सार्थक आहे. जन्माचे सार्थक विठ्ठलच एक देखील या असं आहे. नाही तर काय बाकीचं. अरे 3 म्हशी गेल्या 4 म्हशी, त्याला काय अर्थ नाही. एक थोडा आढावा काढा तुम्ही. तुम्हाला खरं वाटेल, खोटं वाटेल, मूर्खपणा वाटेल, पण खरं आढावा करा. तुमच्या आजच्या आयुष्यात इमानदारीने सांगा किती सुख मिळवलं. शाळेत जाताना शाळेचे पास झाला सुख आहे. MA झालं सुख आहे. MA झालं सुख आहे. BA झालं सुख आहे. काय सुख आहे कशात नाही. तर बघायला गुरुजी सांगतो कडू भोपळीची भाजी किती मसाला घातला कडू धरत. सण बोला गुरुजीने, कडू भोपळ्याच्या भाजीला किती मसाला घातला ती गोड राहील. तसं प्रपंच हे कडू भोपळा आहे. हो, आणि त्यात किती जरी केलं तिथे तुम्हाला रडावंच लागेल. चला. तो स्वरूपानंद का ग्रहण और विषय का ज्ञान
अत्यंत अव्यवहित है, याते पुरुष को ऐसी भ्रांति होवे है। मैंने विषय में आनंद अनुभव किया है। आता इथे गंमत आहे, विषय आणि आनंद खूप जवळ आहे म्हणून विषयात आनंद वाटतो. आनंद चेतन आहे ना, व्यापक आहे ना, मग विषयामध्ये संबंध आहे का नाही. पण विषयामध्ये विषयाचा आनंद संबंध आहे निकट, म्हणून विषयात आनंद वाटतो. पण वास्तविक विषयात आनंद नहीं. प्रथम पक्ष में यह पक्ष उत्तम है. काहे ते जो विषय का ज्ञान रूप वृत्ति है, तासे अंतकरण उपहित आनंद का तो भान बने नहीं. याते विषय उपहित आनंद का भान होवेगा तो मार्ग में वृक्ष का जो ज्ञान रूप वृत्ति है सो भी सात्विक है. आता जरा सूक्ष्म विचार, विषयाच्या ज्ञानामध्ये सात्विकपणा, विषय उपहित आनंद रूपहिताचे ज्ञान होते असं म्हणणं आहे ना. मग वृत्ती विषयापर्यंत मध्ये विषयाचे दर्शन होतं ना. झाड आहेत ना, मग झाडाच्या आकाराची वृत्ती स्थिर होते, विषयाचा आकार होतो ना. मग त्याच विषयाचं कसं होत आहे. इच्छायुक्त विषयाकडेच वृत्ती धावते, मधल्या विषयाकडे कुठं पाहते. पण नुसते विषय उपहित चैतन्याच्या जर ज्ञानाने आनंद होतो, विषय उपहित चैतन्याने आनंद रूप आहे म्हणून विषयाच्या संबंध झालेली वृत्ती, त्यामुळे विषयात आनंद वाटतो. असं जर वाटत असलं तर मग वृत्ती विषयापर्यंत आता मधले विषय येतात ना, मग तिथं का होत नाही. चला, तासे भी वृक्ष उपहित चेतन स्वरूप आनंद का भान हुआ चाहिए. हो, मग विषय वृक्ष रूप विषयाचं तदुपायाचं चेतनाचं ज्ञान व्हायला पाहिजे. असं तर काही होत नाही. तैसे सर्व ज्ञान से ज्ञेय उपहित चेतन रूप आनंद का भान हुआ चाहिए. किंवा ज्ञेय रूप, ज्ञेय म्हणजे विषय. ज्ञेय कसा म्हणायचं, विषय, विषयाला. मग सगळेच ज्ञान व्हायला पाहिजे. याते अनात्म वस्तु का ज्ञान रूप जो बहिर्मुख वृत्ति, तासे ज्ञेय उपहित चेतन स्वरूप आनंद का ग्रहण होवे नहीं. म्हणून अनात्मकार वृत्ती है ना, त्या अनात्मकार वृत्तीकडून चैतन्य आनंद रूपाचं ज्ञान होत नाही, ग्रहण होत नाही, म्हणजे ज्ञान होत नाही. कोणती वृत्ती येते, अनात्मकार. अनात्मकार वृत्ती म्हणजे विषयाकार. विषय उपहित चैतन्याचं ज्ञान हो झालं तरी होत नाही. ज्ञान होतं पण आवरत. म्हणून विषयाच्या ज्ञानाने तिथे आनंद होतो, निकट संबंध असतो असं वाटतं, पण विषयाच्या संबंधाने ज्ञान नाही. कारण विषय अनात्मा आहेत ना. विषय कसे आहेत, अनात्मा. इस रीती से मग आता किती विषय, कसली मुलगी 5 किलोवर आनंद होईल, किती पैसे मिळवले आनंद होईल. अरे काय म्हणते, ज्ञानावर आहे, ज्ञानावर आहे. काय म्हणते, जर काय लक्षात 33 कोटी देवाचा मालक, त्याची संपत्ती तुम्हाला मिळेल तर समाधान. असून इंद्राची संपत्ती तृप्ती नाही. इंद्र 33 कोटी देवाचा मालक, त्याची संपत्ती जर तुला मिळेल तर समाधान नाही. का नाही रे, अनात्मा म्हणून. हो, अनात्मा म्हणून. मग विषयामध्ये सुख ते साधनतेची जाण दुःख, तर काय केले मूर्ख न शिवता नसेल. विषयात पाहता साधनतेच दुःख आहे. आता याच्यावर गुरुने खूप चिंतन सांगितलं, पण ते सांगायचं माझ्याकडे अधिकार सांगूच बरपर्याने सांगतो. गुरुने सांगावं. आता व्यापार करू नका, व्यावहारिक भाषेत ज्या विषयाच्या संबंध वाटोळ होते ते विषय चांगले का. लग्न केलं चांगलं का वाईट, काय दुसरं एखादी ठेवलेली चांगली का वाईट. दोघेही नाश करतात शरीराचा. मग ज्याच्याने नुकसान होतं ते त्यात सुख नसतं. नित्य जुने तुझ्या नामे धरण ते सकळ करणं, तुझ्या नावाने सहज वाढत गेलं तर अखंड सुख मिळतं. आणि जे काही कर्म ते नाहीसे होते. म्हणून अनात्मकार वृत्तीमध्ये सुख नाही. अनात्मकार म्हणजे देहबुद्धी, कर्तव्य बुद्धी, मी माझं. इस रीति से विषय के संबंध से आत्मस्वरूपानंद का भान होवे है.
चला पुढे. जो आत्मा आनंद रूप नहीं होवे तो विषय संबंध से आनंद का भान बने नहीं. म्हणून विषयाच्या संबंधाने आत्मानंदच होतो, विषयामध्ये आनंद नाही. एवढंच विषयाचा संबंध होतो. आता कसं हे आहे, हे विषय आहे, अंत्यकरण निवृत्ती याचे आकार झाले, पण याचं उपचैतन्य हे त्यालाच संबंधी होते. पण हे तो या विषयाचा आहे म्हणून विषयाकारच वृत्ती होते. पण विषयाकार वृत्ती झालेले त्यात उपचैतन्यच आनंद होतो. पण न कळल्यामुळे आनंदाचा आणि विषयाचा संबंध असल्यामुळे विषयात आनंद वाटतो असायचे. पण विषयात आनंद नाही. जर विषयात आनंद असता एकाला सुख आणि एकाला दुःख का? काय करणार? चला ना. याते आत्मा आनंद रूप है. म्हणून आत्मा कसा आहे? आनंद रूप आहे. म्हणून कुठेही आनंद दुसरीकडे नाही. म्हणून त्याच्या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू विभ्रांताची कामू विषयावर भ्रांताची कामू आहे का नाही? हो, विषयामध्ये प्रपंच वाढवण्याचं आहे हे भ्रांतच काम. पण नाही झालं. विषयशीलता कोणच तृप्त झाला? इंद्राने मला अग्नी कोठे मावलोंची अरे विषय सेवन विषय भोगणारा कोण शांत झाला? अग्नीमध्ये टाकल्यावर वाढेल का अग्नी कमी होईल? तसं विषयाचे जास्त संपादन करत गेल्यानंतर वासना वाढते, आयुष्य वाटोळं होतं, शरीराचं वाटोळं होतं आणि शेवटला एम्पुरीला जावं लागतं. आणि काही यात नारायण करू तेव्हा यमाचा पाहुणा कोण नामाची आणि यमाचा पाहुणा पाऊण चार आहे का नाही? यमराजाचा पाऊण चार नरक कोंडात टाकतात, आपल्याला भूमी करून चालतात, आपल्याला खांबावर कमकवते. अशी तर खरा चेंगून निघतात ते जाऊन चालू पडतो. उकडत्या गोवाच्या पाण्यामध्ये त्याला टाकतात, बुडवतात. उकडता गो ते पाणी झाल्यावर खडं 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 टाकतात, त्यात जेवाळा टाकतात ना. कोणत्या जेवळात मी त्याचा विचार नाही करत, पण असं आहे. म्हणून नरदेहामध्ये आलेलं स्वरूप आनंद मिळवून घ्या. त्याने जेव्हा मग स्वरूप आनंद कळतो, कळून घ्या. ज्ञान स्वरूप मी आहे असं कळून घ्या. न मरणारा मी आहे असं कळून घ्या. सतरूप व्यापक आहे. ज्ञान तेच आहे आणि आनंद तेच आहे. म्हणून आनंद नाही का? म्हणून विषयाचा अन्न काढायचा, बुद्धीतून ज्ञान काढायचं, नामरूपाने सत काढायचं आणि विचाराने बाजूला यायचं ठरवायचं. हातात सोन नाही, पण अलंकार बुद्धी होऊ द्यायचं नाही, सोनच होऊ द्यायचं. तसं तो आनंदच आहे, विषयाचा आनंद नाही. झालं पुंडली करू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेच आहे पण थोडं मथळा बदल तेच आहे पण हे बदल सुखाचा विचार खूप केला साधू. कारण त्याच्याकरता जीव ते सगळे करीत नाहीत ना. म्हणून सुखाचं ठिकाण साधून दाखव. म्हणून तर ह्या पंढरीला तीर्थयात्रा जायचं, तिथं पैसे जायचं, तिथं कथाच नाही कळलं, तिथं सुखाचा विचार कळला जातो. लग्नामध्ये काय असतं? गुरुच्या लग्न म्हणजे काय होतं?